साठी संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला. मग महात्मा म्हणतात अरे जळून जाण्यापेक्षा उचलून गेलेलं बरं, आणि जे उचलून गेले त्यांच्या जरा जवळ न गेलेलं बरं. ही उचलून गेलेली माणसं आहे. तू वय वर्षाचा विचार नाही. महात्म्यांचं वय किती आहे भोसलेजींचं? ही गुरुभक्तीची मस्ती आहे, ही परमात्मा प्राप्तीची मस्ती आहे, त्यातर नुसती जबरदस्ती आहे बाबा. मग पाहण्याचा विषय संत सज्जन महात्मा मगापासून करताय की माझ्या जीवनामध्ये परमात्माला, माझ्या जीवनामध्ये विठ्ठलाला, माझ्या जीवनात जो साधू संत माईबापांनी पीर पैगंबरांनी जो परमात्मा सद्गुरूच्या करवी प्राप्त केला ना, तो अलौकिक गोष्ट परमात्मा माझ्यावरती अलौकिक कृपा सद्गुरू माता सुदीक्षाजींनी केली आणि हा अनंत रूपे परमात्मा मला प्राप्त झाला. कितपत पटते? महाराज म्हणाले ओवी सांगून कळलं नाही, अभंग सांगून कळलं नाही, महाराज गाथा सांगून कळलं नाही, गाथा सांगून माणसांचा माथा जाग्यावर येत नाही. वाचून मस्तक सुधरेल, पण सुधरलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास असेल, पण एकाच जगाच्या पाठीवर आहे ज्याला अंध असताना, डोळे नसताना देखील सद्गुरूचं दिव्य ब्रह्म ज्ञान करतं. हा इतिहास संत निरंकारी मिशनचा आहे. प्रेमानं बोला. बाळासाहेब म्हणायचे बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा. माझे संत सूर्य गुरुवर्य बाळासाहेब म्हणायचे बोलणारा माणूस बोलायला लागला तर ऐकणारा माणूस सळसळ असा पेटून उठायचा. पण आता एवढा काळ बदललाय महेशजी, बोलणारा स्वतः पेटला ना, ऐकणारा थंडच आहे. तूच पेट आणि तूच निघ. का? तुला झाली सवय. तू किती बी कर वटवट, आम्ही झालो निबारघट. परमार्थाचा आनंद सांगायला ही मंडळी मुंबईवरून आली. अशा तिथे ह्या पोरांनी एवढा खटाटोप किती दिवसापूर्वी केला असेल की माझ्या गावातल्या काही संत सज्जन माईबापांना जे मी बघितले ते प्राप्त व्हावं. आता पहिला शब्द आहे की हे म्हणतात की मी देवाला बघितले. पाहणं ही प्रक्रिया, देवाला पाहणं ही प्रक्रिया, बघावं हे दिसतो. हे पहिला प्रश्न आहे की या डोळ्याला सद्गुरूच्या कृपेने मी बघितला, मला दिसतो. हो म्हटले सद्गुरूला शरण गेले ना बाबा, कशाला शरण जा, उगाच कुणाला जाऊ नको शरण. प्रेमानं बोला. जनार्दन स्वामी वसंतगडकर आपल्या अभंग गाथेमध्ये सांगतात की ऐशियाचा पदर धरा याने देव येईल घरा. या पदराच्या धरी संत साधू ऋषी मुनी ऐशी ज्याने केली करणी, दास जनार्दन त्यांच्या चरणी ऐशियाचा पदर धरा याने देव येईल घरा. म्हणजे अशाचाच पदर धर, कुणाचाही पदर धरू नको, त्याला देव नाही घरी येणार. मग हे जर म्हणत असतील माझ्या जीवनामध्ये मी सद्गुरू माता सुदीक्षाजींचा पदर धरला आणि माझ्या जीवनामध्ये परमात्मा अलौकिक तत्वज्ञानाची प्राप्तता झाली आहे, पाहणं हा विषय दिसतोय. ह्याने काही एक बघितलं नाही. प्रेमानं बोला. हे एवढं लबाड आहे ना, त्याच्यासारखं घातक कोण आहे? ह्याने एक बघितलंय का? येताना काही वेगळं बघितलं असेल, आता जाताना काही वेगळं बघाल. पण हे तर म्हणतात देव बघून जा. रोज काहीतरी बघितलं असेल, पाप बघितलं असेल, पुण्य बघितलं असेल, सुख बघितलं असेल, दुःख बघितलं असेल, सगळं बघितलं. पण संत म्हणतात बाबा अलौकिक गोष्ट तुला सद्गुरू देणार आहे, यानच देणार आहे, पण याच्यावरची प्रक्रिया करून देणार आहे. प्रेमानं बोला. बघायचाही यानच, तर प्रक्रिया सद्गुरू याच्यावरची प्रक्रिया करणार. कुठली प्रक्रिया बाबा? एक जणानं रस्त्याच्याकडे आमची गाडी चालली होती. सुजित महाराज आमचे गाडी चालवत होते, आमचे मळणाना होते, पाटील होते. नेहमीचा हा ग्रुप घेऊन जातात माणसंही. मला फार मोठं यांचा परमार्थिक उपकार यांचे माझ्या या तर जन्मात नाही फिटू शकत नाही. फार ही सेवा लोक करतात. आणि जाताना सहज एक सततग्रस्त रस्त्याच्या कडेला काहीतरी फुटफुटत होता. तो म्हणत होता कोण गडी माणूस आहे का, कोण गडी माणूस आहे का, कोण गडी माणूस आहे का. मी म्हटलं जरा महाराजांना गाडी जरा सावकाश घ्या.
तो भयभीत झालाय, घाबरलाय, त्याला काहीतरी अडचण आहे, त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याला काहीतरी आपण मदत करण्याचा त्याचा भाव असावा म्हणून गाडीतनं उतरलो. तरी पण तो म्हणत होता, कोण गडी माणूस आहे का, कोण गडी माणूस आहे का. मी म्हटलं झालं काय. म्हटलं बघा ना महाराज, केवढा मोठा नाग आता माझ्या समोर गेला, कुणाला तरी चावेल, कुणाला तरी डसेल, आपल्यातला भला माणूस आपल्याला सोडून जाईल, या उदात्त भावनेला म्हणतोय कोण गडी माणूस आहे का, कोण गडी माणूस आहे का. मी पडदिशी म्हणलं तू कोण आहे, तुला हेच कळेना मी कोण आहे. तू कडे हे तू विसरून गेलाय म्हणून शास्त्र सांगतंय मी कोण, कुठलीच नाव विचारून पहा रे, विचारून पहा. विठोबाला पहा रे, विठोबाला पहा. या गुरुघरची किल्ली उघडा अंतरंगाची खोली, ज्याचा तो रे, ज्याचा तो रे. विठोबाला पहा रे, विठोबाला पहा. पाहणं ही प्रक्रिया पाहावं लागेल. मग ज्ञानोबराय म्हणतात की काय पाहावं. पाहे पा कापसाच्या पोटी होय कापडाची पेटी, वेडी तयाच्या दिटी कापडच झाला, कापसाच्या आतमध्ये कापड आहे, पण सूतगिरणी त्याच्यावरती प्रक्रिया. कापसाच्या आत कापड आहे पण सूतगिरणी ही त्याच्यावरती प्रक्रिया आहे. अहो देहात देव आहे, देहाच्या बाहेर देव आहे, देवळात देव आहे, देवळाच्या बाहेर देव आहे, नवे नवे सगळीकडे बेअंत देव आहे. सद्गुरु ही त्याच्यावरती प्रक्रिया आहे. म्हणून न जाणता वरी साधने केली बरोबरी, परी मोक्षाचा अधिकारी होणे नाही, बघणे ही प्रक्रिया. मग महाराजांना विचारलं साधकाने, महाराज या देवाविषयीचा सांगता खरंच दिसेल. म्हणजे कुणाच्या पण मागे जाऊ नको, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, तुम्हा देतो पोट भरी पुढे म्हणाल तू. कुणी ना कुणाशी बोला, हळू हळू चला, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, तुका म्हणे सांडा घाटे, याने नका भरू पोटे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. माझ्याच माग या. आजचं जग असं आहे, कुणाच्याही माग कोण जायला मोकळं नाही. प्रेमाला बोला. पण महाराज म्हणतात की माझ्याच मागे. पण तुमच्याकडे आल्यानंतर मिळेल काय. ज्या परमात्म्याचं वर्णन आजपर्यंत ऐकत आलाय, ज्या परमात्म्याचं गुणगान गात आलाय, भजन कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी प्राप्त करता आलाय, तो परमात्मा फक्त आणि फक्त माझ्या बरोबर आल्यानंतर मिळेल. हा सिद्धांत जगद्गुरु तुकोबार आहे. याच्या बद्ध मनुष्य जीवाला देतात की फक्त माझ्याच मागे यावं लागेल. तुमच्याच माग महाराज घात नाही ना होणार, नाही होणार बाबा. माझ्याच मागे यावं लागेल. त्याला परम सुख ते द्यायला परमात्मा कसा दिसतो, परमात्माला पाहायचा की जो अनुभव ज्ञानीयांचे दुरंदर योग्यांचे रूपणवरून महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. आणि मग जगाला मला ठाऊ फोडून सांगितला. ममत्व दडलं होतं हृदयामध्ये, अंतकरणामध्ये की अनंत रूपे अनंत वेसे देखिला विद्यासी, बाप रुक्मादेवर खूण वाटली जायची, देखिला गमाये देवांचा देव, फिटला संध्या निवाले तुझ्याकडं. देखिला म्हणल्या बघितला, जगाचा मालक बघितला, ब्रह्मांड नायक बघितला, सद्गुरूची कृपा झाली. अरे जवळ होता जवळी अमा दुरावला, घात तो मोठा केला अज्ञानानं. जवळ होता पण अज्ञानानं बघून दिला नव्हता. प्रेमानं बोला. ज्ञान का घ्यावं, अज्ञान जावं म्हणून. प्रेमानं बोला. ज्ञान का घ्यावं, अज्ञान जावं म्हणून. महाराज म्हणतात आता ज्ञानानं अज्ञान गेलं. डॉक्टरकडे गेल्यानंतर खोकला येतोय, औषधाची बाटली डॉक्टर देतोय आणि डॉक्टर म्हणतात 2.5 मिली घ्या, 3 मिली घ्या रोज. औषध पिला, त्या आजारावरती झडप त्या औषधानं घातली, आजार नाहीसा केला. औषध आतमध्ये गेलं, प्रेम बाटलीवरती झालं. प्रेमानं बोला. बारीक ऐकलं तर कळेल. तर का महेशजी या महाराष्ट्रात टाळपण वाचतोय, चाळपण वाचतोय. टाळाचा आणि चाळाचा नाही मेळ बसला तर गाळात जाण्याची शक्यता.
प्रेम बाटलीवरती बसलं, बाटली शोकेच्या कपाटामध्ये ठेवली, काम केलं औषधानं आणि रोज तिला म्हणायला लागला, हिनं मला बरं केलं, हिनं मला बरं केलं. नाही रे, जे आत गेलं त्यानं तुला बरं केलं. तैसे ज्ञान गिळून गावा गोविंदुगारे, वासुदेव करीतुगा फेरा वाड्या आत बाहेर आणि द्वारा, कोणीतरी लाड पुण्य करा नाही तर जातो माघारा का. म्हणजे आतमध्ये गिळावं लागेल ज्ञान. सद्गुरूचं वचन म्हणजे गिळाव. कसं गिळावं? का ना वचनाची पडता भेटी, सरी इसाची पैकिरीटी, तेव्हा होऊन वस्तुटी कौन एक. महाराज म्हणाले श्रीगुरूंचं वाक्य ज्या ज्या वेळेस कर्णपटलावरती अर्थातच कानावरती पडताना, त्यावेळेस ते अंतकरणाला भिडताना, त्यावेळेस साधकाला वाटतं हे जे चाललंय ते माझ्या हितासाठी चाललंय, हे जे बोलणं चाललंय ते मला हितच ती गोष्ट प्राप्त होणार आहे, अन्यथा होणार नाही. आणि तुम्हाला एक ठामपणे सांगतो, जगाच्या पाठीवर देव कथा पुराण कीर्तन हे ऐकायला भेटतील, देवाच्या गोष्टी ऐकायला भेटतील, एक मात्र या मानवतेच्या महाराज जिथं 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 माणसाची वस्ती आहे तिथं जर देव पाण्याची सुवर्ण संधी असेल, उभ्या महाराष्ट्रात नव्हे पूर्ण महाराज विश्वभरात एक मात्र व्यासपीठ शिल्लक आहे, ते म्हणजे संत निरंकारी विषय. तो तिसरेला डोळा तोच दाखवू सकळा, नैनु फुंकू कान नाही एकांताचे ज्ञान, जो दिसेना डोळा तोच दाखवू सकळा. महाराज दिसेल. परत प्रश्न केला की जो तुम्ही तुमच्या सद्गुरू करून प्राप्त केला तो दिसेल का? हे म्हटले त्या अलौकिक गोष्टीशी तुला जोडतो. पण महाराजांना प्रश्न करत असताना की म्हणे, महाराज तुम्ही तर योगी, ज्ञानेश्वर महाराज योगी ना, आणि तुम्ही अशा गोष्टीवरती विश्वास ठेवताय. ज्ञानेश्वर महाराजांनी अखलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पांडुरंग परमात्मा की बलिया माझा पंढरीराव तो या देवांचाही देव, पंढरपूर निवासी असणारा, नमो विठ्ठला राजिया पांडुरंग, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, असा पांडुरंग परमात्म्याकडे एक दिवस ज्ञानेश्वर महाराजांनी मागणी केली. मागणी कुणाची केली? नामदेवाची केली. नामदेव भक्त आहेत. आता बघा, मागणी करणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. मागतायत कुणाकडं? देवाकडं. कुणाला मागतायत? भक्ताला मागतायत. देवा, नामदेवांना आम्हाला घेऊन या मृत्यू लोकातली काही तीर्थक्षेत्र बघायचे आहेत, म्हणजे नामदेवांना आमच्या बरोबर देता का? देव परदेशी म्हणाले, त्यात काय, खुशाली घेऊन जा. देव आहे तो, त्यात काय, खुशाली घेऊन जावा. हे नामदेवाने आतमध्ये राहुलात ऐकलं की देव मला कुणाला बरोबर तरी पाठवतायत. देव त्यांना माहित आहे देवाला सोडून नाम कधी गेलं नाही आणि नामाला सोडून देव कधी राहिलाच नाही. देवाला बोला. तरी पण म्हणताय की जा म्हटले खुशाल घेऊन जा. असं कसं होईल? तळपायाच्या आग मस्तकाला नामदेवांच्या गेली आणि म्हणाले, काय रे देवा, तुला माहितीये ना, तुला सोडून आजपर्यंत कुठे गेलो नाही आणि जाणार पण नाही, आणि जरी गेलो तर कुणाच्या पाया पडणार नाही, हा माझा म्हणले निर्धार आहे, नाही जाणार. अरे म्हणले नामदेवा, तसं करू नये, उद्या जायचंय. उद्या बिद्या नाही, तुला आत्ताच क्लिअर कर. उद्या जमणार नाही, तो आत्ताच क्लिअर कर. त्याच्या तत्पूर्वी एक दृष्टांत फार सुंदर दिला महाराजांनी की म्हणजे एका मुलीचं नवीनच 1-2 वर्षापूर्वी लग्न झालं आणि मुलीची हलाखीची परिस्थिती सासरवाडीकडची आहे आणि अचानक त्या मुलीच्या घरच्यांनी निर्णय घेतला की या वर्षी सुनबाईला माहेरी पाठवायचं नाही. बरं, काय चुकीचं आहे? निर्णयात कोण कोण आहे? सासरवाडीकडची मंडळी आहे. मग त्याच्या सासरा आहे, सासू आहे, नवरा आहे, दीर आहे आणि कोण कोण घरामध्ये असतील ते सगळे जण आहेत. माता मुलीच्या कानावरती ते शब्द सारखे पडले की या वर्षी बाहेर नाही, या वर्षी बाहेर नाही, या वर्षी बाहेर नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, विषय संपवता आले पाहिजेत.
न संपवता आल्यामुळं विषयानं माणसं संपली. विषयाची चरवणी करी आयुष्याची डाळणी. महाराजांचं प्रमाण आहे. विषयाची चरवणी करी आयुष्याची डाळणी. नवे नवे मग संतांनी कसे विषय संपवले. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. म्हणजे विषय नारायण होतो त्यावेळेस विषय सगळे संपतात. नव्हे परत ज्ञानोबाला सांगतात विषय विषयाचा बळी पाडू. बोड फरवायर्थ लागे करू. म्हणजे सगळं संपवत येतं जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झाल्यानंतर. मग त्या मुलीनं देखील तो विषय डोक्यातनं काढून टाकला. नाही ना या वर्षी आई बाबांची भेट. ठीक आहे म्हटले, हेच माझं सगळं, हेच माझं सर्वस्व आहे, हेच माझं माहेर आहे. नाही या वर्षी यात्रेला जाता आलं. ठीक आहे म्हटले, नाही ठीक आहे म्हणजे हिथंच रमायचं, हिथंच राहायचं. पण काय करणार. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. मुलीचे मामा मुंबईला कोर्टामध्ये जज होते आणि सहज मामाला आठवण झाली भाचीची. आणि स्वतःच्या पत्नीला जज साहेब म्हणतात, का ग मला असं यावर्षी वाटतंय की भाचीला जरा मुंबईला आणावं. कारण का खेड्यातली माणसं जर महेशजी मुंबईला आले तर आम्हाला फार बरं वाटतं. 4 दिवस जरी असलो ना आणि यावर्षी समागमच तुमच्याकडे ते म्हणून. आणि मुंबईशिवाय मजा पण नाही हो. आणि मग त्या मुंबईच्या मामाने त्या भाचीची आठवण काढली. म्हटलं काय भाचीला जरा मुंबईला घेऊन येतो, तिची हालाकीची परिस्थिती आहे. जज साहेबाची धर्मपत्नी म्हणाली त्यात काय, जावा म्हणते घेऊन या, तुमचं ध्यान आहे, कोर्टाला पण सुट्ट्या लागल्या, घेऊन या. जज साहेब त्या खेडेगावात आले. खेडेगावात आता त्या ज्या जज साहेबांच्या भाचीच्या घरी जो निर्णय झाला होता तो कुठला झाला होता, कुणाबरोबरही या वर्षी सुनबाईला माहेरी पाठवायचं नाही. हे तर बरोबर आहे. या निर्णयात कोण कोण आहेत, सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, नवरा आहे. बरोबर. या निर्णयात हे सगळे गुंतलेले आहेत. आणि जज साहेबांची गाडी त्या भाचीच्या दारात आली. जज साहेबांच्या गाडी बघितल्या जज साहेबांच्या भाचीचे सासरे पळत आले. या तुमच्यासारख्या माणसाचं पाय आमच्यासारख्या माणसाच्या घराला लागलं, आम्ही किती भाग्यवान आहे. काय येणं केलं, निरोप धाडला असता तरी काम झालं असतं, येण्याची तक्ती काय घेतली असं म्हणणार. तोपर्यंत जज साहेब म्हणाले कोर्टाला आता 1 महिन्याच्या सुट्टी आहे आणि भाचीला जरा 4 दिवस घेऊन जायचं म्हणतो. तोपर्यंत जज साहेबांच्या भाचीचे सासरे म्हणतात त्यात काय खुशाल घेऊन जावा, त्यात काय खुशाल घेऊन जावा. शेजारी जज साहेबांच्या भाचीची सासू उभी आहे, आपल्या नवऱ्याच्या शेजारी उभे आहे. उजवा पाय उचलला, नवऱ्याच्या डाव्या पायावरती कसदिशी मारला. त्यानं वरती बघितलं, काय झालं. रात्री लय सत्यवताचे पोवाडे सांगत होता, सुनबाईला कुठं पाठवायचं नाही. आणि आता कसं म्हणताय खुशाल घेऊन जावा. त्यावेळेस तो सासरा म्हणतोय गबस, मागणी करणारा कोण आहे त्याच्यावर ठरवायचं वस्तू द्यायची. कसा नामा मागणी करणारा सामान्य नाही रे, ज्ञानाचा सागर. ओ ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर. नामा मागणी करणारा सामान्य नाही. जा देवा जातो, पण हितच क्लिअर कर. ते म्हणतील पडत्या देवाच्या पाया, हे पडले योगी, मी पडलो भक्त. लक्षात आले. आता बघा, देव, नाम आणि ज्ञान. लक्षात येते, देव, ज्ञान आणि नाम. इथंच क्लिअर कर. नामात जा रे नाही म्हटले ते योगी आहेत. ते काय आहेत, योगी आहेत. ते म्हणतील हे करा ते करा, आपल्याच्यानं जमणार नाही. झाले नामा, तो आणि मी नाही तुझा. ज्ञान देव म्हणे आत्मा माझा, तो आणि मी वेगळा नाही रे. जा म्हटले नामा. प्रवास चालू झाला. नाम आणि ज्ञान प्रवासाला लागले. बघा, नाम आणि ज्ञान प्रवासाला लागले. अशा भीषण दुष्काळ गावात की जिथं प्यायला पाणी नाही, तिथं प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही. आता आमच्याकडे फार मोठा दुष्काळ पडतो खटाव मानला. आमचं गाव तिकडे आहे. तुम्ही आता मोठ्या अंतकरणाला मोठ्या शेतीचं नाव घेता, सातारा. तिकडे दुष्काळात जर कुणाच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघितलं ना,
लोक एवढी बेचैन असतात ना महाराज, काय सांगावं. महिजींना नेणार आहे मी यावर्षी. एप्रिल मे मध्ये कोणाला जर विचारलं ना काय चाललंय विशेष, मी एक जणाला विचारलो, सहज आपलं यात्रा होती गावची एप्रिल महिन्यात, आणि विचारलं महाराज म्हटलं काय चाललं बाबा विशेष. म्हणला बरं सुचतंय, रोज एक गाव करून येत आहे ना, आम्हाला विशेष विचारतात. चांगलं आहे तुमचं, म्हणजे त्याच्याकडे पण विशेष. नोकरदाराला विचारलं अरे तुला कशाचा दुष्काळ आहे, तुझा वेळेवर पगार होत असेल, तुझ्याकडे तरी काहीतरी विशेष असेल, तर तो म्हणला कसला महाराज विशेष, वेळेवर पगार होत नाही, झाला तर घरापर्यंत नीट जाते, म्हणजे त्याच्याकडे पण विशेष. मी माझ्या वयाच्या पोराला विचारलं बाबा मित्रा तुझ्याकडे काहीतरी विशेष असेल, बरं सुचतंय म्हणला. त्याने एका वाक्यात उत्तर दिलं, नो मिशेष. मोठी बॉम्ब झाली. ते म्हणला पूर्वी भेटलेला हे माझ्याकडे विशेष. मग त्यानं मला विचारलं, सगळ्यांना विचारता विशेष, तुमच्याकडे काय आहे विशेष. मी सांगितलं ब्रह्मज्ञानाविन उद्देश एक मानू नये विशेषी, दैशी धान्याविन गोचर खाऊ नये. ज्याच्या जीवनात ज्ञान नाही त्याचं जीवनच विशेष. नुसतं जबरदस्तीनं जगणं आहे महाराज, नुसतं जबरदस्तीनं. मग हा पाहण्याचा विषय, मग नाम आणि ज्ञान. अशा दुष्काळ परिस्थितीत चाललंय. तुम्ही कुठेही जा, मी जागेवर येणार. तुम्ही आता जागा सोडलेली ना विशेष सांगताना. नाम ज्ञान तुम्ही विसरून गेला होता. खरं बोला गेलो, कारण का बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे एका केशवराजे सकल शेती. बुद्धीला चालना देणारा देखील हा बाप आहे, हा जगाचा मालक आहे. विसरून गेला तुम्ही. मग नाम आणि ज्ञान चाललं, मग आता दुष्काळ, प्यायला पाणी नाही, काहीच नाही, काय करायचं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले नामदेवरायांना, काय करायचं महाराज, प्यायला पाणी नाही, कुठेतरी स्नान संध्या करूया, काहीतरी करूया. काहीच नाही हो महाराज, काय करता. नामदेवराय म्हणले तुमचं तुम्ही करा. किती अंकार आहे बघा. तुम्हाला पाणी प्यायचं असलं पाणी प्या, तुम्हाला आंघोळ करायची असली आंघोळ करा, अनेक काय करा. आम्हाला अजिबात तसलं काही करायचं नाही आणि आम्हाला बिनकामाचा त्रास देऊ नका. असं काय नामदेवराय करतात. राहू द्या आंघोळ, तहान लागल्यानंतर पाणी तरी पिणार कुठून. नाही म्हणले असंच त्याला काळजी तर आणून देईल. काय विश्वास आहे. देव पंढरपुरात आहे, कोण सांगतंय. योगी ज्ञानेश्वर सांगताय. देव पंढरीत आहे आणि इथं काय देवाचं सांगताय. म्हणजे तुम्हाला जे काय करायचे ते करा, आमच्या उगीच मागं लागू नका. नामदेव ज्ञानेश्वर महाराज गेले, नसलेल्या विहिरीला पाणी उत्पत्तीत केलं. म्हणजे जी विहीर कोरडी होती त्या विहिरीत पाणी, आपल्या शुद्धीच्या सामर्थ्यावरती विहिरीत पाणी उपलब्धित केलं. स्वतः पाणी पेले, स्नान संध्या टपली, एका पात्रामध्ये घेऊन आले आणि नामदेवांच्या समोर आले आणि हे घ्या म्हटले. उपासक बुद्धी वापरली, जसे की तुम्ही दुष्काळातच आलाय, की तुम्हाला कधी मिळलंच नाही म्हणून हे घ्या, अशी उपासक बुद्धी वापरली. तर नामदेवराय म्हणाले नाही, जे म्हणले सिद्धीनं गोष्ट प्राप्त झालेली आम्ही हरिदास कधीच ग्रहण करत नाही. म्हणजे नाही घेणार. का नामदेवराय असं करताय. नाही म्हणजे असंच त्याला काळजी तर आणून देईल. म्हणजे देव पंढरीत आहे. ते कसं आहे, विवेकाची वीट आत्मा पंढरीराव, जेथे तेथे देव ठसावला. म्हणजे विवेकाची वीट आहे, आत्मा पंढरीराव आहे, जे ते देव ठसावला. म्हणजे विवेक देव जरी तिथं असला तरी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा ताकद म्हणले त्या भक्तीमध्ये देवाला ते करावं लागतं. नामानं नाम घ्यायला सुरुवात केली की जे नाम आता महाराज तुम्हाला आज शाळेच्या रूम मध्ये जाऊन देणार आहे. प्रेमानं बोला. नामानं नाम घ्यायला सुरुवात केली. तिथं महाराज दुष्काळ परिस्थितीत एवढा धो 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 पाऊस पडला. मग योगी ज्ञानेश्वर महाराज खिन्न असा चेहरा केला, नामदेवरायांच्या जवळ आले. सगळ्या ओढ्याला पाणी आहे, केनॉलला पाणी आहे, नदीला पाणी आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज जवळ येऊन बसतात आणि नामदेवरायांना विचारतात, का हो, जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही कसं काय केलं. म्हणून महाराज मगाशी म्हणाले, ना आम्ही आधीचे ना मधीचे, आम्ही देवाच्याही
अभिषेक देवावरती अधिकार फक्त त्या भक्तांचाच आहे. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी कान न सांगताची करी अनाथाचा बंधू हाच असे अंग संग सबंधू असे भक्ताची घरी कामे न सांगताची करी तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. म्हणजे अधिकार भक्ताचा फक्त देवावरतीच आहे. योगी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरंच ते तुम्हीच करू जाण आमचं काम नाही. म्हणजे का हो मग ज्ञानेश्वर महाराजांना त्यावेळेस सुचलं आणि लिहून ठेवलं योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी करून परमात्मा प्राप्त होईल ही भ्रामक संकल्पना डोक्यातून काढून टाका. योग याग विधी करून अजिबात परमात्मा भेटणार नाहीये. फक्त तो त्या जाणत्या सद्गुरूला जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत हा दिव्य प्रकाश लक्ष प्रकाश तुमच्या जीवनामध्ये पडणार नाही. मग नामदेवराय म्हणतात योग्यांना पाण्यात जवळ जावं लागलं आणि भक्तांच्याकडे पाणी होऊन आलं. तसं बाबानो गावाचं भाग्य आहे मोठं. आज तुमच्याकडं भक्ताकडं पाणी होऊन आले. ज्ञानप्रचारक महात्मा सोनं करून घ्या बाबानो. त्याच्या ज्ञानाचे प्रकार सांगताना शास्त्रकार म्हणतात गुणमय ज्ञान प्रतिज्ञान आणि सत्ताधारी ज्ञान. गुणमय ज्ञान प्रगटीकरण करतं प्रतिज्ञान चिकटतं आणि सत्ताधारी ज्ञान फक्त सद्गुरू देतं. गुणमय ज्ञान काय करतं आता भोसलेजींचं गाणं माझ्या लक्षात राहिलं उडी माझ्या लक्षात राहिली गुणमय ज्ञान आहे. बोला गंगाराम पाटलांचा तो आवाज गुणमय ज्ञान आहे. प्रतिज्ञान चिकटतं. आता चिकटतं म्हणजे काय आता आपण म्हणतोच की पोरग चिकटलं नोकरीला तुम्ही वेगळा द्या रे असं काढू नका हे म्हणतो ना. आशीर्वाद मागताना म्हणतात कुठेतरी चिटकू द्या. चिटकण्याचे प्रकार भरपूर आहे. पण कबीरजी एका ठिकाणी असं म्हणतात इस संसार में ऐसा राहिना जैसी मुंह में जीभ कितना भी खावी घी वो चिकनी नाही होती. काय कळलं महाराज म्हणले काहीच कळलं नाही. मग डाव्या हातावरती वाटे वाटीमध्ये लोणे उजव्या हाताने लोणी उचललंय जिभेवरती ठेवलंय जिभेनं चाकून 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 लोण्याचा आनंद घेतलाय इंद्रियांना आनंद दिलाय. जिन्ना आनंद प्राप्त केला पहिली होती तशी झाली. मी कुठं काय खाल्लं जिना आनंद दिला ती म्हणते मी कुठं काय खाल्लं. मग गेले 750-800 वर्षापूर्वी नाथराया सांगतात की तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. तुम्हा नको आई मज नको सासू कारभारी आपण दोघच असू. तुम्हा नको धीर मज नको धीर तुम्हा नको भाव कारभारी तुमचाच मला धीर. असे तिथे मग हे वेगळं पण करण्यासाठी नाथराय परत सांगतात सद्गुरूने मज पाजिले भांग मज घडला सतसंग. बोला ज्ञानाचा भांग पिण्याशिवाय हा संतांचा सानिध्य प्राप्त होत नाही. बाबांना अलौकिक गोष्ट की महात्मा तुमच्यामध्ये उपस्थित आहे. जीवनाचं कल्याण करून घ्या. उद्या जर कोण म्हणेल आवाज कानावरती येत होता पण नाही बाबांनो पाहिला नाही पाहिला तर यदा कदाचित उद्याचा दिवस माझ्यासाठी असेल का नसेल नाही सांगू शकत महाराज. सगळ्याची गॅरंटी द्यावी याची गॅरंटी देऊ नका. का याच्यावर सत्ता देवाची नाही काळाची आहे. देहा काळाचा धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे याच्यावरती सत्ता त्याची आहे. आणि म्हणून पहा म्हणले पाहण्याचे प्रकार तुमच्या समोर मांडले. महात्माईत म्हणून सांगण्याचा प्रयास केला. दया करा कृपा करा की आज तो मुका तुमच्या चरणावरती शिरकमन झुकवून सगळ्यांना विनंती करेल की तो परमात्मा पाहून घ्या की जो परमात्मा साधू संत माईबापांनी जीवनामध्ये प्राप्त केला. एका आंधळ्याचा अनुमान प्रमाण टाकलं तर खरं होतंय. जर शेवटी शेवटचा दृष्टांत ठेवतो आपल्या चरणाची सेवा पूर्ण विराम देतो. प्रेमानं बोला. एका नगरीतून एका राजाचं प्रस्थान होणार होतं. राजे आणि राजांचं प्रस्थान होणार असताना तिथं काही शिपाई लोक इकडचा रस्ता इकडं अडवत होती तिकडचा रस्ता तिकडं अडवत होती.
इकडची माणसं इकडे जाऊन द्यायची नाहीत, इकडची माणसं तिकडे जाऊन द्यायची नाहीत. करायचं काय? म्हणून दोन्हीकडची माणसं रस्ता अडवत होती. म्हणजे अर्थातच आजकालची पोलीस लोक, प्रेमानं बोला, ट्रॉफिक कंट्रोल करायला पोलीस आहे, सगळ्या गोष्टींना पोलीस लोक आहेत. आणि मग ते पोलीस लोक राजांची गाडी जोपर्यंत जात नाहीत, राजांची स्वारी जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत गर्दी रोखण्याचं काम ती पोलीस लोक करत होती. आणि मग काय झालं, तोपर्यंत सगळी लोक जिकडच्या तिकडे उभी असणारी लोक, तोपर्यंत एका आंधळ्यानं की ज्याला नजर नाही त्यानं रस्ता क्रॉस केला, तोपर्यंत मागून हाक आली, का रे तुला काही दिसत नाही का? मागून हाक कुणाची आली? त्या पोलीसवालीची आली की का रे तुला काही दिसत नाही का? तर हे आंधळा म्हणतंय खरंच हवालदार साहेब दिसत नाही. लक्षात आलं का? त्याने हाक मारली, सगळे लोक असं उभे आहेत आणि तू रस्ता क्रॉस केलाय, तुला काही दिसत नाही का? तर हे म्हणतंय खरंच हवालदार साहेब दिसत नाही. त्या हवालदार साहेबांनी आपल्या राजांना सांगितलं, आपल्या नगरीत एक असं एक आंधळ आहे त्याला काही कळतंय. काय कळतंय? अनुमान प्रमाण टाकलं त्यानं, अंदाज बांधला, हा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसावा, हा आवाज पोलीसवाल्याचाच असावा. अनुमान प्रमाण होतं. मग त्या आंधळ्याला राजा समोर दाखल केलं. म्हणजे काय रे तुला काही कळतं? म्हणजे काय कळत नाही? तुमच्या लोकांनी उगीच सहज मला उचलून आणलंय, काय नाही कळत नाही म्हणले, माझ्या 2-3 प्रश्नाची उत्तरं देऊन निघून जा. ठीक आहे म्हटले. मग एका पात्रामध्ये हिरे दिले, आंधळ्याला सांगितले सांग म्हणले हिरे खरे आहेत का खोटे? जरा आंधळ्यानं हात टाकला, चापसते. काय म्हणले, राव गरीबाची चेष्टा लावली म्हणले, खोटे हिरे आहेत. आणि होते पण खोटेच, खरे नव्हते. पहिल्या प्रश्नाला उत्तर बरोबर आलं, वावा राजन म्हणाले ते अनुमान प्रमाण टाकत होतं, खरं होत होतं. लक्षात येते? अनुमान प्रमाण टाकत होतं आणि खरं होत होतं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. हा म्हणाला राजांना जाऊ का आता? बस खाली. अजून 2-3 प्रश्नाची अहो काय म्हटले, मी सहज बोलतो तुमचं खरं होतंय, उगीच मला कसली तरी सजा होईल, मला नका थांबवून घेऊ. नाही म्हणले बस खाली. पहिल्या प्रश्नाला 1 आना बक्षीस चालू केलाय. तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर आलं तर 1 आना बक्षीस चालू आहे. ते पण लालशी पोटी खाली बसलं. लालच असते ना, लालचे पोटी खाली बसलं. कारण का चतुर बायकोला नवऱ्याच्या खिशात ते पैसे कसे काढायचे फक्त तिलाच कळतं, कुणाचंही काम नाही. धनवंत पुरुषापाशी स्त्री लवठव करते कैशी. ज्ञानोबाराची भाषा आहे. पैसेवाल्याच्या नवऱ्याकडून त्या बिचारीनच पैसे काढावे, कुणाचंही काम नाही. तसं म्हटले त्याला बस म्हणले, 1 आना बक्षीस चालू केलं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर विचारलं, प्रश्न विचारला, सांग म्हटले माझी बायको कोण आहे? काय म्हणले, डोकं फिरले काय? म्हणजे तुमची बायको कोण? सरपंचाची बायको सरपंच, पाटलाची बायको पाटील, पोलिसाची बायको पोलीस, राजाची बायको राणी. याच्या पलीकडे काय म्हणले, डॉक्टरची बायको डॉक्टर, वकिलाची बायको वकिली, बुवाची बायको. असलं पाहिजे तत्वज्ञानाच्या गोष्टी. म्हणजे काय विचारता? नाही म्हटले तरी पण सांग. पडदिशी आंधळ म्हणलं एका वेश्याची मुलगी आहे. काय बोलतात? तळपायाच्या मस्तकाला गेली. माझ्या बायकोला एक वेश्या म्हणतो. विश्वास नसेल विचारून या. राजवाड्यात राजमहालात राणी सरकारांच्या राजा गेला. म्हणले कसं काय? हो म्हणते माझी आई खरंच वेश्या होती आणि गावकऱ्यानो संबंध महापुरुषांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सांगतो बाबानो, या व्यासपीठावरून वेश्या हा शब्द तुम्हाला जड जाईल. पण या उभ्या महाराष्ट्रात एका वेश्येची देखील भक्ती करायला लागली. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानो पातला देवानं मंदिरात जागा दिली. म्हणे चुकोबा शेजारी हो या नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका वेश्येची देखील भक्ती श्रेष्ठ झाली. म्हणून मंदिरात राहुलात जाताना उजव्या साईडला पहिल्यांदा कानोपात्रेला भेटावं लागतं आणि मग देवाकडे जावं लागतं. देवाला बोला. उगीच शास्त्र माहित नसतं, काही नसतं आणि उगीच म्हणायचं निरंकारी लोक काहीतरी सांगतात काहीतरी सांगतात. पानी में तैरने का मजा किनारे पे नहीं होता, जरा बीच में तो आके देखे तैरना किसे कहते. आणि खरंच होत. खाली बसला. म्हणले कसं काय? खरं आहे म्हणा. जाऊ का? बस खाली.
मोठ्या माणसानं आवाज टाकला तर आमच्यासारख्याला बसायला लागते महाराज. अधिकारी माणसं आहे, अधिकार पैसा दावीला मार्ग चालत आहे मग कळू येते. बस म्हटलं खाली चाल म्हणजे मी कोण आहे, आता तुम्ही कोण आहे कशाला, अहो मी सहज बोलतो आणि तुमचं खरं होते. काय उगा माझ्या मागे पिढा लावली म्हणजे खरं सहज बोलतो, सहज बोलणे ह्याची उपदेश म्हणजे सहज बोलतो आणि खरं होतंय म्हणजे मला मी काय करू म्हणजे सांग तरी पण मी कोण आहे ते पोटदिशी म्हणलं एका भिकारीचे नातू आहे. म्हणते राजे आहे मी, एका भिकारीचा नातू नाही बाबा, राजा आहे. नाही म्हणले विश्वास नसला विचारून या. कर्मधर्म संयुगानं आजोबा होते, वडील होते, समोरच राजवाडा त्यांचा देखील होता. विचारायला गेला कशी काय आपली परिस्थिती, नाही म्हणला स्वप्नात घावल्यासारखं घावलं, स्वप्नात घावल्यासारखं घावलंय. अगोदरची परिस्थिती अतिशय बिकट होती. आता मुखी महात्म्यांना देखील टेन्शन आलं, पण काय करायचं, मला नाही निघत दम, तर परत बोलवावं ही पण अपेक्षा नाही. डोक्याला केसही एवढी कमी गावं बघितली, वय कमी पण अनुभव दांडगा आहे. आनंद पवारांपासून घेतो. मला आता ह्या फारसा ह्या गोष्टीचा नाही छंद राहिला. तुमचं प्रेम आणतो, बाकी काय नाही. पण नाही बाबा काय बोलला, माझ्यावर लय प्रेम आहे, प्रेमानं बोला. म्हटले कसं काय, कुठं होतो, हा एका भिकारीचे नातू आहे, ते पण म्हणले स्वप्नात घावल्यासारखं घावले, गेल्यासारखं करू नका. सहज म्हणले विचारून आला, परत आंधळ्याजवळ बसला, कसं काय म्हणले खरंच आहे. म्हणजे जाऊ का खाली बस, झालं की सगळं, आता 3 आणा बक्षीस झालं, सगळं झालं. म्हणजे आता जाऊ दे की नाही, म्हणले माझा एवढा तुला सगळा बायोडाटा दिला, कुणी तेवढं सांगेल निघ. कशात येते बरं, खोटं सांगायसाठी 2 तास चाललं होतं, आता खरं 20 मिनिटातच भेटणार आहे. प्रेमानं बोला. लोकांचं काय खोटं बाजूला सारा, खरं जवळच आहे हो, पण ते हिंडतंय खोट्याला खरं म्हणून. त्याचा भ्रम घालवायला मिशेल तुमच्या गावात आले, तो भ्रम घालवायला आले. आणि मग राजन म्हणजे हे सगळं सांगितलं, माझा बायोडाटा दिला, कुणी तेवढं सांग जा. ऐका राजन, एखादा अंध व्यक्ती जर आमच्यासारखा जर रस्ता क्रॉस करत असेल, बहारदार वेगाने जर गाडी येणार असेल, तर गाडीतला एखादा सज्जन जरी महात्मा नसला तर त्याची मनाची भावना बदलते. तो गाडीतून उतरतो, आमचा हात त्याच्या खांद्यावरती घेतो आणि आम्हाला रस्ता क्रॉस करून देण्याला मदत करतो. त्याने अंध आहे एवढ्या गर्दीत म्हणले, एवढ्या उंच स्वरात हाक मारली, त्या आवाजावरती अनुमान मानलं या हिरेगायऱ्याची हाक नाही, एक आवाजात रगीलपण आहे. याचा आवाज म्हणजे हा पोलीसवाल्याचाच असावा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न, हिरे खरे आहेत का खोटे आहेत? म्हणजे खरे हिरे नाजूक असतात, हातात घेतल्या घेतल्या कळतात, उगच पोरांनी गट्ट्या खेळावेत तसले हिरे दिलेत, त्याच्यावरून अनुमान मानलं की हे हिरे मोठे आहेत. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर आलं. तिसरा प्रश्न, तुमची बायको एका देशाची मुलगी कसली? तर म्हटले कुलवान घरातली स्त्री, एका राजन घरातली स्त्री हत्तीच्या पावलाने येते, हत्तीच्या पावलाने साजूक पावलाने निघून जाते, हरणीच्या पावलाने येते, हत्तीच्या पावलाने निघून जाते. हे छुमछुम करत आली, छुमछुम करत गेली, त्याच्यावर अनुमान. मी एका भिकाराचा नातू कसं, हे कसं काय अनुमान मानलं? मला सांगा. आता माझ्यासारखा तुम्हाला हुशार माणूस गाव तुम्ही 5-10 गावं अशी द्यायला पाहिजे. कशी अशी? तुमचं जर खरं होतंय तर 5-10 गावं अशी द्यायला पाहिजे होती. मग मी अनुमान मानलं, उगा तुम्ही एका एका आण्यानं चढायला लागलाय, तू काय तुझं खानदान भिकाऱ्याचा असावं. या जाग्यावर आंधळ अनुमान लावतोय तर खरं होतंय. मग महाराज तुम्हाला आत नेऊन काय सांगणार आहे? डोळ्याचा डोळा उघडला ज्यानी, लेविले नेणे आनंदाचे. डोळ्याचा डोळा की ज्ञान दृष्टी प्रदान करणार आहे, आणि तो दिव्य प्रकाश की जो जळी सळी काची पाशाड़ी नवे नजर में रहते हो लेकिन नजर नहीं आते, तो परमात्मा लौकिक परमात्मा सद्गुरु कृपेने तुम्हाला प्राप्त होणार आहे. या सुवर्ण योग घालवू नका बाबानो. महात्मा तुमच्यामध्ये उपस्थित आहे. दया करा, कृपा करा, तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि या परमात्म्याचा जीवनामध्ये उपभोग करून घ्या.
देव काय, देव ही तुमच्यासाठी भ्रामक कल्पना नाही बाबानो, की जवळ आहे. देवाचा आणि माझा फारसा आणि फारसा जुना संबंध आहे. बहुजन्मांच्या असता गाठी तरच होईल भेटी हरिप्रियांची. ती हरिप्रियांची भेट आज तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. बोलण्याच्या दरम्यान एखादा चुकीचा वेढा वाटला, शब्द जर गेला, उदांत करणानं क्षमा करा. महाराज म्हणायचे, तराजूत वजन नाही मग तोलण्यात काय. तराजूत वजन नाही मग तोलण्यात काय आहे. भक्तीतच कर्म नाही नुसतं बोलण्यात काय आहे. दुधात समरशक्ती नुसत्या पेल्यात काय आहे. सैन्यात प्रबळ शक्ती नुसत्या शस्त्रात काय. आणि ज्या मूर्त तत्व नाही मग चेल्यात काय आहे. राजेंद्र म्हणे वेडा, अरे या वेड्यात काय आहे. पाणी गळून गेल्यानंतर नुसत्या खोडात काय आहे. प्रेमानं बोला. असेच नवनवीन विचार ऐकण्यासाठी आमच्या संतांचे विचार ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जीवन आनंदमय करून घ्या. धन निरंकारजी.